गिरडा घाटासमोर पुलाच्या कामासाठी अनेक दिवसांपासून रस्ता खोदून ठेकेदाराने अपघातांचे आमंत्रण दिले आहे. काम रखडल्यानं हा मार्ग माती, धूळ आणि खड्ड्यांचा तांडव म्हणजेच मृत्यूचा सापळा ठरत असून यामुळे अपघातांचे संकेत मिळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा गाव आणि घाटासमोर पुलाच्या कामासाठी अनेक महिन्यांपासून रस्ता खोदून टाकलाय. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे हा मार्ग आज धुळीचे थडगे बनला आहे. हा रस्ता मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशला जोडणारी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. याच मार्गावरून प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर जाणारे भाविक, शाळकरी मुले, शेतकरी आणि रुग्णवाहिका दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे हे काम कोणत्या निधीतून सुरू आहे आणि याची मुदत किती याचा कोणताही माहिती फलक किंवा सतर्कतेचा बोर्ड लावलेला नाही. कोट्यवधींचे टेंडर घेऊन काम अर्धवट सोडणे हा जनतेच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचे प्रमाण दुपटीने वाढण्याची भीती आहे. तसेच वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे आजार जडत आहेत. त्यामुळे हे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा होणाऱ्या अपघाताला प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार राहतील, असा रोष जनतेमधून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, बुलढाणा.